नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे शेत शिवारात पाणी साचल्याने शेती पिकांचं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। मूग पिकांचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। भूम तालुक्यातील ईट गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। यामुळे सर्व परिसरासह शिवारात पाणी साचलंय, तर महादेव मंदिरही पाण्यात गेलंय आणि शेतातही पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्याला पावसाचा फायदा झालाय। धाराशिव जिल्ह्यात तुफान पावसाने हजेरी लावल्याने मांजरा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। त्यामुळे लातूर, बीडसह धाराशिव जिल्ह्यातील पाण्याची चिंता मिटली। बीडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालंय। सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने बीडकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। त्यामुळे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तलावातील पाण्याचं विधिवत जलपूजन केलं। बीडच्या बिंदुसरा नदीला पूर आलाय। दगडी पुलावरून पाणी वाहू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, तर बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्याने पुराची शक्यता वाढवण्यात आली आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासात दमदार पाऊस झालाय। 680 गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली, तर सर्वाधिक पावसाची नोंद जालना जिल्ह्यात झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील येडशी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे लातूर आणि बार्शी मार्गावर पाणीच पाणी झालंय। जागोजागी पाणी साचल्याने रस्ताही खचलाय। रस्ता खचल्याने जीव धोक्यात घालत नागरिकांचा प्रवास सुरू आहे। जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 753 गावांमधील 17,154 शेतकऱ्यांना फटका बसलाय। केळीसह फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर जवळपास 10,632 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येते। अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। खासदार निलेश लंके यांनी या नुकसानीची तातडीने पाहणी करत मदतीची घोषणा करण्यात आली। सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ओढ्याला पूर आलाय। मागील 3 ते 4 दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी नाल्यांसह ओढे तुडुंब भरून वाहू लागले। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरलंय। मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विशेषतः भाजीपाल्याचं नुकसान झाल्याने भाजीपाल्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे भाज्यांच्या दरातही वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री लागली। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भाज्यांचे दर वाढूनही शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घारेगाव पिंपरी शिवारातील शेतकऱ्याची विहीर खचली। विहीर खचतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। अवघ्या काही सेकंदातच विहीर जमीनदोस्त झाली। त्यामुळे शेतकऱ्यांचं तब्बल 10 ते 12 लाखांचं नुकसान झालंय। मे महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे। पावसाचा वेग मंदावलाय, तर येत्या 24 तासांमध्ये मात्र विदर्भात पावसाचा जोरदार इशारा देण्यात आलाय। 30 मे ते 6 जून पर्यंत पावसाची उघडीप सुरूच असेल। येत्या 24 तासांमध्ये 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय, तर राज्यातील उर्वरित भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात दमदार पाऊस झालाय। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि लातूरसह हिंगोली या 5 जिल्ह्यांमधील तब्बल 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय, तर सर्वाधिक पावसाची नोंद जालना जिल्ह्यात झाली आहे। सातारा जिल्ह्यात दरवर्षी जानेवारी ते जून महिन्यादरम्यान पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। त्यामुळे नागरिकांना आणि जनावरांनाही टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो।
मात्र यंदा मे महिन्यातच धुवाधार पाऊस पडल्यानं टँकर बंद झालेत, तर 80 गावांसह 450 वाड्यांची तहान भागली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणी योग्य वापसा स्थिती तयार होणार आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिलाय. राज्यात आपत्ती परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. मुंबई शहर व उपनगरात एनडीआरएफची 3 पथके, पालघरमध्ये 1 तर नागपूर येथे 2 पथके तैनात करण्यात आली. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बस न थांबवल्यानं कंडक्टरला मारहाण करण्यात आली. मारहाण प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये मोहन दहीकर यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती होताच जिल्ह्यातील 100हून अधिक अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्यात. यामुळे अनेक पोलीस कर्मचारी नाराज असल्याचीही माहिती आहे. जळगाव जिल्हा बँकेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सहकारी कारखान्यांना कर्ज वाटप करण्याच्या सूचना सहकार मंत्र्यांनी दिल्या. बुलढाण्याच्या पातुर्डा गावात पदस्पर्श सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या पदस्पर्श सोहळ्याला भंते ज्ञानज्योती महाथेरो आपल्या भिक्खू संघासह उपस्थित होते. तळेगाव दाभाडे शहर आणि सोमाटणे ग्रामपंचायत यांच्यामध्ये वसलेली ठाकर वस्ती दुर्लक्षित असल्यानं मावळच्या आमदारांनी तहसीलदारांसह बीडीओ अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या होत्या. यांच्या सूचनेनंतर तहसीलदार आणि बीडीओ ठाकर वस्तीत पोहोचले असून त्यांना नागरिकांना शासकीय योजनांची त्यांनी माहितीही दिली. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जळगावात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं राजपूत समाज सहभागी झालाय. यात आमदार सुरेश भोळेही सहभागी झाले असून त्यांनी समाज बांधवांसोबत ठेका धरत जल्लोष साजरा केलाय. बीडच्या अविनाश साबळेनं स्टीपलेचमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय, तर आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही मोठी कामगिरी केली. अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्त जळगावात महिला मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉनला सुरुवात केली. रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नदीला पूर आलाय, तर यावेळी राजेंद्र कोळंबे यांचा पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झालाय. राज्यमंत्री योगेश कदमांना कुटुंबियांचं सांत्वन करत 4 लाखांचा धनादेश दिलाय. आमदार निलेश राणेंनी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरी येथील पुलाची पाहणी केली. तसंच दुकानवाड येथील गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाचं काम सुरू असून त्या कामाचीही त्यांनी पाहणी केली आहे. माळखांबी ग्रामपंचायतीनं मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. गावातील अवैध दारू कायमची बंद करण्यात यावी यासाठी दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आलाय. अकोल्यातील राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्रात महाबीज 124 या वाणाचं सहविपणन करत 2 नवीन वाण तयार केली आहेत. ही बियाणं शेतकऱ्यांसाठी बाजारात उपलब्ध होत आहेत. जळगावात बदलीसाठी बनाव करणाऱ्या महसूल विभागातील 3घांची विभागीय चौकशी सुरू आहे. आई वडील आजारी असल्याचं बनावट दाखले जोडत 3घांनी बदलीसाठी अर्ज केला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या जन्मगावी असलेल्या चौंडी येथील ऐतिहासिक वाड्यावर देखण्या विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली. शिरूर तहसीलदार कार्यालयात विविध प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान बराच वेळ ताटकत थांबलेल्या काही पक्षकांनी तहसीलदारांच्या कक्षात अनाधिकारपणे प्रवेश करत जाब विचारल्यानं गोंधळ झालाय. अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार केल्यानं गोंधळात भर पडली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला.